मित्रांनो, अरबी समुद्राच्या भागांमध्ये सध्या कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे। मागच्या 12 तासांमध्ये कमी दाबाचा क्षेत्र अरबी समुद्राच्या भागांमध्ये निर्माण झालेला आहे। त्याच काळात यात कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते पुढील 24 तासांमध्ये, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। याचा प्रमुख परिणाम आपल्या महाराष्ट्रावर येणाऱ्या दिवसामध्ये दिसणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते। या सिस्टमचा परिणाम स्वरूपात मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। सध्या आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण, तर आज सुद्धा काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला पावसाळी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये सध्याच्या काळामध्ये जेव्हा मी हे व्हिडिओ बनवत आहे, जबरदस्त पावसाचे ढग सध्या या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला इथे दिसत आहेत। एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला लगतवरतीचा भागावर बनलेला आहे। पंजाब हरियाणावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। या व्यतिरिक्त बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या 27 तारखेला एक कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होऊ शकते। नंतर याचा परिणाम महाराष्ट्रावर किती होणार आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये केरळच्या भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आपल्याला दिसत आहे। जर आपण बघितलं 22 तारखेपासून 29 मे च्या मधात आपला संपूर्ण भारतभरामध्ये कुठे सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर यामध्ये कोकण किनारपट्टी, तसंच इकडे कोकणचा भाग, इकडे कर्नाटकाचा भाग आणि केरळचा भाग, या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। साधारणपणे खूप जास्त पाऊस पडणार आहे। विदर्भामध्येही खूप जास्त पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते, पण तीव्रता कोकण किनारपट्टीपेक्षा कमी असणार आहे। इकडे अंतर्गत भाग, कोकण किनारपट्टी आणि तसंच मध्य महाराष्ट्र लगतवरतीचा मराठवाड्याच्या भागांमध्ये येणाऱ्या 29 तारखेपर्यंत पाऊस पडण्याची अधिक शक्यता निर्माण होत आहे। तसंच 29 तारखेपासून 5 तारखेच्या मधात जर आपण 5 जूनच्या मधात बघितलं तर कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस पडणार आहे। त्या व्यतिरिक्त बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होऊ शकते। यामुळे आपल्या विदर्भातील पूर्वी भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या 29 तारखेपासून 5 जूनच्या मधात दिसणार आहे। यामध्ये बदल घडत असते, पण सध्या हे लांबीवरचे अंदाज आपल्याला इथे दिसत आहेत। यामध्ये तुम्ही पाहू शकता सरासरीच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी पाऊस अधिक पडणार आहे। त्याच काळात 29 तारखेपासून 5 जूनच्या मधात सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे। मित्रांनो, जर आपण ECMWFचा मॅप बघितला तर तुम्ही पाहू शकता सध्या या भागांमध्ये इथे कमी दाबाचा क्षेत्र सिंधुदुर्ग आणि त्याला लगतवरतीचा रायगडचा आसपासच्या भागांमध्ये आपल्याला या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकता चक्रीसारखे वारे या भागामध्ये सध्या फिरत आहेत आणि महाराष्ट्राला लागतवरतीच्या भागामध्ये ही परिस्थिती सध्या बनलेली आहे। आपण जर उद्या दिवसभराचा तुम्हाला दाखवला तर पाहू शकता तुम्ही हा सिस्टम आपल्या महाराष्ट्रावर सक्रिय आपल्याला इथे दिसत आहे आणि हा सिस्टम आपल्याला डिप्रेशनच्या रूपात अरबी समुद्राच्या भागांमध्ये जाताना दिसणार आहे। पण या सिस्टममुळे दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये आज रात्री सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज रात्री उद्या सकाळपर्यंत मुसळधार पाऊस दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये पाहायला आपल्याला भेटणार आहे। सातारा, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे। आपण जर उद्या दिवसभराची स्थिती बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। तसंच विदर्भामध्ये सुद्धा याचा परिणाम जाणवणार आहे। दक्षिण विदर्भाच्या भागांमध्ये चंद्रपूर असो किंवा गडचिरोलीचा भाग असो, या भागात मुसळधार पाऊस दिसत आहे। दक्षिण पश्चिमचा महाराष्ट्राचा भाग असो किंवा वाशिमचा भाग असो, इकडे अमरावतीपर्यंत काही भागांपर्यंत उद्या पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे ECMWFचा मॉडेल आपल्याला दाखवत आहे। इकडे पश्चिम विदर्भाच्या भागांमध्ये या सिस्टममुळे पाऊस होऊ शकते। पूर्वी विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे। खास करून उत्तर भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे, पण दक्षिण भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे। जसं जसं हा सिस्टम उत्तर भागाकडे वळणार आहे तसं तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस सुद्धा उत्तरच्या दिशेने वाढण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे। जर आपण आपला न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला उद्या दिवसभरासाठी, तर उद्या दिवसभरासाठी न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस दाखवण्यात आलेला आहे।
कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. उद्या मुंबईमध्ये पावसाचा जोर काही कमी दिसत आहे, पण अपेक्षित आहे की मुसळधार पाऊस मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये पडणार आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे मुसळधार पाऊस पडणार आहे. कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस पडू शकते. तसंच साताऱ्याच्या भागातही मुसळधार पाऊस पडू शकते. पुणेमध्येही मुसळधार पाऊस पडू शकते. उद्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस पडू शकते. इकडे नांदेड, परभणी, हिंगोली तसंच धाराशिवच्या भागातही पाऊस पडू शकते. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्येही पाऊस पडू शकते. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणच्या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असणार आहे, पण पाऊस पडण्याची शक्यता काही भागांमध्ये असणार आहे. इंटेन्सिटी वाईज दक्षिण भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर 1-2 ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटू शकते. गोव्याच्या भागामध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते आणि हा पाऊस वादळी वाऱ्यांसोबत पडणार आहे, तर सतर्कता बाळगण्याची खूप जास्त गरज आहे. जसं आपण पूर्वी विदर्भामध्ये आलं तर नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी तर काही ठिकाणी मध्यम पावसाची सरी खास करून दक्षिण भागांमध्ये चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाहायला भेटू शकते. आता सुद्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये पाऊस सुरू आहे आणि उद्या सुद्धा या भागामध्ये हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला उद्या दिवसभरात भेटू शकते. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक कमी दाबाचा क्षेत्र बनणार आहे. याचं रूपांतर सुद्धा काय चक्रीवादळामध्ये होणार आहे का, यावर अपडेट्स आपण नक्कीच तुम्हाला देणार आहोत. आणि येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये आपल्याला केरळच्या भागामध्ये मान्सून दाखल होताना दिसणार आहे. याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर कधीपर्यंत जाणवणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीपासून मोसमी पाऊस मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे, पेरणीसाठी आपण अनुकूल वातावरण आपल्या राज्यामध्ये कधी होणार आहे, या संदर्भातले सर्व अपडेट्स आपण या चॅनलवर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.